खेळण्यासाठी सज्ज झाले। एका बाजूला ऋतुराज कोल्हापूर संघाचा तगडा संघ आहे तर ऋतुराज कोळवी खेळतोय, अनुभवी आहे, प्रो कबड्डीचा चांगला अनुभव ज्याच्या पाठीचे आहे असा हा खेळाडू चावा कोल्हापूर संघात खेळ करताना यावेळी जर्सी क्रमांक 11 मैदानावरती येतोय। परवेज खाटी उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, एफटी रेड खेळाकडे परत माघारी येतोय। ऑन दी लाईन होता जे फुटवर्क बोनस अटेम्प्टसाठी होणं आवश्यक होतं ते मात्र इथे झालं नाही। लक्षपूर्वक कामगिरी पंच प्रमोद कदम यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि यावेळी मैदानावरती दाखल होतं जर्सी क्रमांक 9 शुभम शिर्के। ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या संघात खेळ करणारा हा खेळाडू शुभम शिर्के पहिलीच रेड याही खेळाडूच्या माध्यमातून एमटी स्वरूपाची रिकाम्या हाताने माघारी येतोय। पहिली 5 मिनिटं ही स्वतःला सेट केलं जाईल, या ग्राउंड मध्ये सेट केलं जाईल आणि त्यानंतर प्रयत्न केले जातील। यावेळी चतुरता दाखवली, चपळता दाखवली जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश गावडेच्या माध्यमातून अप्रतिम फुटवर थोडासा लेझी खेळ झाला शुभम शिर्केच्या माध्यमातून। जे ऍक्टिव्हपणे डिफेन्स करणं आवश्यक, स्वतः बचाव करणं आवश्यक होता तो मात्र इथे झाला नाही। खूप लाईटली घेतलं गेलं होतं या रेडला, त्याचाच मात्र इथे धोका पत्करावा लागला। तो शुभम क्रीडांगणाच्या बाहेर जातोय, 1 पॉइंट इथे मिळालाय छावा कोल्हापूर संघाला। वेदांत नाईक चढाई पुढे करून माघारी परतोय। एमटी रेड वन्स अगेन सलगच्या चढाई यापूर्वीच्या चढाईमध्ये शुभम शिर्केला मैदानाच्या बाहेर काढलंय ते ऋषिकेश गावडे यशस्वी रेडर ठरलाय। एक चांगलं फुटवर्क, ऍक्टिव्ह असं फुटवर्क इथे पाहायला मिळते, चपळता याची ज्याच्या फुटवर्क मध्ये आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम पायांचं बदल आले ते इथे पाहायला मिळते। इथे कोणाचा डेम केला, एक सिंगल पॉइंट, थर्ड एंड 2 ओव्हर डाय, तिसरी चढाई। वेदांत नाईक मैदानावरती 2-1 2-2ची सजवलेली फील्ड छावा कोल्हापूर संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे काय करणार आहे, चढाई पुढचा लेफ्ट कॉर्नर सांभाळतोय प्रो कबड्डी स्टार ऋतुराज कोरवी। कोरवरती आमंत्रित केलं जाईल, इथे डिफेन्स झाला जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून ऋतिक पवारने केले दर्जेदार सुरुवात, आक्रमक अशी सुरुवात म्हणावी लागेल। यशस्वी रेडर पॉइंट टेकर असा प्लेअर आहे छावा कोल्हापूर संघाचा, तो यावेळी चढाई करताना इथे दिसतोय। जर्सी क्रमांक 20 उजवा कोपरा सांभाळताना स्वप्नील पकडे आणि इथे साखी रचली गेली शानदार टॅकल 20च्या माध्यमातून एक पहिला टॅकल स्वरूपाचा पॉइंट इथे जोडला गेला डोंबिवली संघाच्या खात्यामध्ये। थर्ड रेड शुभम शिर्के तिसऱ्या चढाईसाठी स्वप्नील शिर्के येतोय, उंच आहे, इथे शिकार हातातून सुटली, जखडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरला। 2 मोहरे गारद झाले, 2 पॉइंट इथे मिळाले, पहिलीच यशस्वी रेड इथे पाहायला मिळाली यावेळी शुभम शिर्के याची अप्रतिम डिफेन्स वन्स अगेन सिंगल 4-3 असा गुणफलक इथे पाहायला मिळतोय। एक चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळेल। एका बाजूला कोल्हापूर संघ तगडा संघ आहे तो म्हणजे छावा कोल्हापूर जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्याची ख्याती आहे तो संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे मुंबई विभागातील डोंबिवली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ संघ। दोन्ही तगडे संघ एकमेकांविरुद्ध भिडताना लढताना या क्रीडांगणावरती ते पाहायचे 4-4 गुण आणि यावेळी वेदांत नाईक तीनचा डिफेन्स ऋतुराजच्या दिशेने जाण्याची आमगिरी लेफ्ट कॉर्नर ऋतुराज कोरवीला हँडच्या स्वरूपात इथे बाद केलं गेलं। एखाद्या खेळाडूला जर आपण विचलित होऊ शकतं याचा ऍडव्हान्टेज घेणं आवश्यक आहे। मैदानावरती दाखल होतोय सुहास उन्हाळे मैदानावरती दाखल, चपळता दाखवली जर्सी क्रमांक 20 चढाई पट्टीचा उजवा कोपरा सांभाळणारा हा खेळाडू याला हँडच्या स्वरूपात बाद केलं। एक मोहरा रिलाई होऊन मैदानावरती दाखल होईल। ठाणे जिल्हा संघातून खेळणारा खेळाडू यापूर्वी 19 रेड यापूर्वीच्या सामन्यामध्ये 19 चढाई याच्या माध्यमातून केल्या गेल्या आणि या 19 मध्ये 14 पॉइंट त्याचे होते। इथे ताकद दाखवली, पॉवर दाखवली, एक मोरा नारद या जबरदस्त कामगिरी, बहारदार कामगिरी, अप्रतिम कमबॅक। गुणफलक 5-6 गुण आहेत ते डोंबिवली संघाचे, 5 गुण छावा कोल्हापूर संघाचे। ऋषिकेश गावडे चढाई करताना डोंबिवली संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे पाहायला मिळतोय। 7 खेळाडू क्रीडांगणामध्ये 2चा डिफेन्स
शुभम शिर्केच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर लेफ्ट कॉर्नर रायडर इथे चवडा पकडण्याचा प्रयत्न इथे फसला. लेफ्ट कॉर्नर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल आणि 1 पॉइंट इथे जोडला जाऊ शकतो. डोंबिवली संघाच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त वेळ वापरण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. आणि एक सिंगल पॉइंट ऑलआउटच्या पायरीवरती उभा राहिलाय. ऑलआउट होण्याची शक्यता आहे. ऑलआउटचा खतरा आहे. आणि यावेळी ऋषिकेश कावडे शेवटचा मोहरा आपल्या संघाला ऑलआउट होण्यापासून तारतोय का इथे मारतोय हेही पाहायचंय. लागला तर आबाद वरना बार इथे आबाद झाला. एक सिंगल मोहरा गाडत गेला. जर्सी क्रमांक 29 वेदांत सावंत क्रीडांगणाच्या बाहेर एक खेळाडू विजयी होईल आणि 2 मोहरे मैदानामध्ये पाहायला मिळतील. ते छावा कोल्हापूर संघाच्या क्रीडांगणामध्ये मैदानामध्ये दाखल झालाय. शुभम शिर्के उजव्या बाजूला गेला. उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जातोय. हँडटचचा शिकार केला जातोय. उजवा कोपरा रक्षक परतोय. एक सिंगल पॉइंट डोंबिवली संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय आणि पुन्हा एकदा ऑलआउटचा खतरा. आणि यावेळी पनवत्या लागल्यात 17 छावा कोल्हापूर संघावरती. पुन्हा एकदा आपल्या संघाला तारू शकेल का? जर्सी क्रमांक 8 घालून खेळणार ऋषिकेश गावडे. यावेळी मध्यरक्षकाकडून मिस्टेक झाली. डबल टाय होल्ड करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. असफल ठरला तो डिफेन्सचा प्रयत्न. यशस्वी ठरली ती रेड ऋषिकेश गावडे याची. शुभम शिर्के पुन्हा एकदा तीच परिस्थिती. यावेळी अँकल लोड होतोय. पूर्णपणे खेचून घेतलं जातंय. सरांचा सिंहाचा वाटा आहे. केवळ कला क्रीडा आणि सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सरांचं नाव आज उजवं आहे. रायगड जिल्ह्याचे माजी प्रशिक्षक आणि सन्माननीय नंदुरबार जिल्ह्याचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक ज्यांनी अनेक खेळाडू घडवले. मग सब ज्युनियर, ज्युनियर, नॅशनल आणि विद्यापीठ सारख्या मोठ्या संघांच्या माध्यमातून जे खेळाडू घडवण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आदरणीय पप्पूदादा पाटील आज या कबड्डी स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. पप्पूदादा पाटील एक ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि बद्दल त्यांचं देखील संघटन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. इथे ऑल आउट झालंय तर छावा कोल्हापूर संघ पूर्ण संघ लाईव्ह होऊन मैदानावरती दाखल होईल. पुन्हा एकदा नव्या उमेदीने खेळण्यासाठी सज्ज होईल. गेलेल्या संधीचा विचार न करता येणाऱ्या संधीचं स्वागत केलं पाहिजे. इथे गेम प्लॅन मध्ये बदल करणं आवश्यक आहे. आतापर्यंत तुम्ही डिफेन्सिव्ह खेळ केलात परंतु इथे हल्ला चढवणं आवश्यक असेल. कारण जेवढे तुम्ही डिफेन्सिव्ह खेळाल तेवढा समोरचा संघ अग्रेसिव्ह होतो आणि डोईजड होतो. तेच इथं घडत आहे. चांगली सुरुवात छावा कोल्हापूर संघाकडनं झाली. त्यानंतर अप्रतिम कमबॅक डोंबिवली संघाकडून पाहायला मिळालं आणि बघता बघता इथे छावा कोल्हापूर संघ ऑलआउट. वेदांत सावंत आहे. वेदांत नाईक यांच्याही माध्यमातून चांगला खेळ इथे पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 21 मैदानावरती मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. यावेळी शानदार टॅकल. पुन्हा एकदा सांगितलं कामगिरीने पहा. डू ऑर डाय. शुभम शिर्के मैदानावरती दाखल होईल छावा कोल्हापूर संघाच्या. चपळेशी चढाई सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ. बोनस अटेम्प्ट खेळण्यासाठी केलेला फुटवर्क. गोयटी इथे घेण्याचा प्रयत्न केला गेला. राईट कॉर्नरला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. इथे डॅश केले गेले का? चपळता दाखवली. चलाकपणा दाखवला. रायडर सेफ आहे. एक मोहरा गारद होईल. जर्सी क्रमांक 3 क्रीडांगणाच्या बाहेर. एक सिंगल पॉइंट डोंबिवली संघाच्या खात्यात. आणि बुद्धी चातुर्यता इथे पाहायला मिळाली ती शुभम शिर्के याच्या माध्यमातून. का मला ठाणे जिल्ह्यामध्ये निवड केलं गेलं, का मला ठाणे जिल्हा संघातून माझी निवड झाली याचं प्रात्यक्षिक इथे दिलं जातंय. 2 मोहरे गारद आहेत. जर्सी क्रमांक 29 वेदांत सावंत, जर्सी क्रमांक 20 स्वप्नील पकडे हे 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. 2 पॉइंट मिळत आहेत ते छावा कोल्हापूर संघाला. शुभम शिर्के मॅन फ्रॉम ठाणा, ठाणे जिल्हा संघात खेळणारा हा खेळाडू
आणि आपली कसब दाखवते, आपली शैली दाखवते, आपला दर्जेदार खेळ या मैदानामध्ये प्रेझेंट करताना इथे दिसतोय. याही पूर्वीच्या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाल्या. सलग 19 चढाया केल्या गेल्या. त्यानंतर मिडल लाईन क्रॉस करतोय, माघारी परततोय. थर्ड टू ओर डाय वन्स अगेन शिवम शिर्के. पॉइंट साठी केली जाणारी चढाई, लागला तर आबाद वरना बरबाद. आणि इथे मिस्टेक झाली, लॉबी मध्ये दाखल झाला तो ऋतुराज कोरवी. क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागेल जे ऋतुराज याला. एक सिंगल पॉइंट यावेळी मिळतोय तो डोंबिवली संघाला. थर्ड टू ओर डाय ऋषिकेश गावडे बेस्ट रायडर आहे, परंतु यालाही टॅकल केलं गेलंय आणि याने शानदार कामगिरी. 2 कव्हरच्या साखळ्यांना यानं दुभागलं होत. यावी थर्ड तिसरी चढाई टू ओर डाय साठी शुभम शिर्के. ज्याच्या वेळी थर्ड रेड येते त्यावेळी आपण शुभम शिर्केला चढाई करताना आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा थर्ड रेड आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवला. फ्रंट ब्लॉक इथे ताकद रोखली गेली, इथे चपळता दाखवली आणि यावेळी डिफेन्स यशस्वी ठरला, कारण यावेळी तिचा तो फोर्स होता तो इथे ब्रेक झाला. थर्ड रेड परवेज काटी तिसऱ्या चढाईसाठी जशास तसं इथे उत्तर दिलं जाईल का? ज्या पद्धतीने आपण शुभम शिर्केला टॅकल केले त्याच पद्धतीचा टॅकल डोंबिवली संघाच्या माध्यमातून इथे केला जाईल का? शुभम शिर्केला रिलाईव्ह करण्याची इथे संधी असणार आहे, कारण ही थर्ड रेड आहे. पॉइंट साठी इथे झगडायचं आहे, पॉइंट साठी संघर्ष करायचा आहे, पॉइंट साठी ही रेड करायची आहे. एक बोनस पॉइंट इथे मिळाला रनिंग मध्ये. इथे बोनस चढाई पूर्ण करून माघारी परततोय. दरम्यान मध्यंतरासाठी ते खेळ थांबलाय. गुणफल 15 गुण छावा कोल्हापूर आणि 17 गुण ते डोंबिवली संघाचे. सुभाष माने यांचा इथे सन्मान होतो. श्री सुभाष माने यांचा इथे सन्मान केला जातो. राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत माने साहेब, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान. सन्मान हा तुमच्या कर्तृत्वाचा, हा तुमच्या कामाचा, तुमच्या वैभवाचा. त्यानंतर इथे सन्मान केला जातो. संघ व्यवस्थापक शिवगर्जना सांगली, गजानन संघर्ष दापूर. त्यानंतर इथे सन्मान केला जातो. रत्नागिरी जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचे प्रशिक्षक आहेत, राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. एक छोटासा सन्मान आई कालिका क्रीडा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील हे त्यांचा सन्मान करतात. त्यानंतर सन्मान केला जातो. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर विजयजी साठे यांचा देखील इथे सन्मान केला जातो. विजयजी साठे सर यांचा देखील इथे सन्मान केला जातो. डॉक्टर यांचा देखील इथे सन्मान केला जातो. मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते. यापूर्वी याला रेड मध्ये सुपर टॅकल केलं गेलं होतं. तो यावी कशा पद्धतीने खेळतो. इथे चान्स आहे सगळं काय करतात क्रीडांगणावरती. पहिल्या पंचांकडे दाद मागितली जातोय. सुपरलाच टार्गेट संघाकडून होतं. गजानन संघर्ष दापोली, शिवगर्जना सांगली. आपण आपले खेळाडू तयारीत ठेवायचे. काही क्षणातच आपण तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपले संघ त्या ठिकाणी उपस्थित करायचे. अप्रतिम कामगिरी, सुपर कॅच. थर्ड जर्सी क्रमांक 30 तिसऱ्या चढाईसाठी वेदांत. 5चा डिफेन्स ऋतुराज कोरवी पासून दूरवरती चाललेली चढाई.
इथे फ्रंट ब्लॉकला येतोय, शानदारशी टॅकल केले गेले. ऋतुराजने केलेला हा प्रयत्न, दरम्यान आलेला कव्हरचा सपोर्ट. इथे रायडर मान एक सिंगल पॉइंट आणि रिलाईव्ह झाला. इथे टॅकल होईल. डोंबिवली संघाच्या क्रीडांगणामध्ये सलग 2 वेळा याला सुपर कॅच केलं गेलंय. पुन्हा एकदा ती संधी असेल सुपर कॅचची, परंतु यावेळी कशा पद्धतीचा खेळ, यावेळी ऋषिकेश गावडेच्या माध्यमातून हे पाहायचंय. इथे चपळता दाखवली, एक मोहरा गारद झाला, एक ऑल आउट होण्यापासून वारंवार इथे वाचवलं जात आहे. यावेळी क्रीडांगणामध्ये जलद गतीने वायू गतीने मैदानावरती दाखल झाला तो निलेश कांबळे, छाबा कोल्हापूर संघाचा चढाईपटू. जसे क्रमांक 24 डाव्या बाजूला खेळ करताना इथे दिसतोय. अजिंक्य पाटील मैदानावरती आहे. त्याचबरोबर इथे थाय होल्ड केलं जात आहे, इथे बॅक होल्ड केलं जात आहे, जर्सी घेतली जाते आणि पुन्हा एकदा सुपर कॅचचा प्रयत्न, सुपर कॅच रायडर पर्यंत. यावेळी ठरलेलं आहे 2 or die. जसे क्रमांक 12 तिसऱ्या चढाईसाठी. ओहो, इथे सिंगल हँडेड सुपर टॅकल नाही तर इथे सुपर रेडची संधी आहे. पाहूया पंचबीजी दिसत आहेत. जसे क्रमांक 5 मैदानावरती दाखल होईल सुहास उन्हाळे, छाबा कोल्हापूर संघाकडून. 6ची डिफेन्स फळी उजव्या कोपऱ्याला शुभम शिर्के आणि त्याच्या जोडीला आहे तो वेदांत सावंत. इथे अँकल होल्ड केला जातोय, मिडलच्या जवळ चाललेली सकाबत परफेक्ट टायमिंगला आलेला बॅक होल्ड. परंतु जो संघ खतऱ्यामध्ये होता, 2 मोहरे आपण पाहत होतो आणि इथे शानदार प्रयत्न पाहायला मिळेल. शुभम शिर्के बाद सुपर टॅकल. विकी वाडकर, थर्डचा विश्वास याच्यावरती संघ प्रशिक्षकाने संघ नायकाने दर्शवला आहे. तो विश्वास किती सार्थकी ठरेल हे आपल्याला या 30 सेकंदामध्ये पाहायचंय. पॉइंट साठी केली जाणारी चढाई आहे, इथे पॉइंट घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. दोन्ही कॉर्नर हलते ठेवण्याचा प्रयत्न, इथे मिडल लाईन जवळ केलेला ब्लॉक होतं, मागे खेचलं गेलं. शुभम शिर्के, मॅन फ्रॉम ठाणा, ठाणे डिस्ट्रिक्ट कडून खेळणारा हा खेळाडू यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टुर्नामेंट डोंबिवली संघाकडून खेळ करताना इथे पाहायला मिळतोय. 2 चाचलेला डिफेन्स आहे, सुपर टॅकल ऑन असेल, परंतु उत्कृष्ट असा रायडर यावेळी क्रीडांगणामध्ये काय करेल. एक चांगली खेळी, इथे डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न, मिडल लाईनच्या जवळ चाललेली ही झटापट आणि या झटापटीमध्ये यशस्वी ठरतोय उंच चवडाचा खेळाडू. मनोरंजन करणारा असा सामना आपण निश्चितच म्हणू शकतो. निलेश कांबळे कोल्हापूर जिल्ह्याच्या कुमार गटामध्ये सलग 3 वर्ष निवड आणि न्यू इंडिया इन्शुरन्स हा त्याचा व्यावसायिक संघ. बोनस +2 एकूण 3 पॉइंट मिळतील. गुणफलक समान 30-30 30-30 गुण. सामन्याला आता रंगत येईल. T20चा रोमर्षक सामना 1-1 बाद असं करून चालणार आहे मित्रांनो. इथे तुम्हाला 100% सादर करायचं आहे, बेस्ट ऑफ बेस्ट प्ले करायचं आहे. अशक्य असं या जगात काहीच नसतं. त्या तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला इथे आपली इच्छा शक्ती सुधारावी लागेल, आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास आणि मीच हे करू शकतो हा अहंकार. इथे अहंकार नडला. बोनस +2 पॉइंट. तर रेड वेदांत नाईक तिसऱ्या चढाईसाठी. चार मोरे मैदानामध्ये ऋतुराज गोरवी लेफ्ट कॉर्नरला. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. 3 मिनिट 3 आणि कोण होईल विन हे आपल्याला इथे पाहायचं आहे. फ्रंट ब्लॉकला येतो जर्सी क्रमांक 3 निलेश कांबळेच्या माध्यमातून फ्रंट ब्लॉक. ऋतुराज गोरवीचा बॅक होल्ड. वेदांत नाईक एक सिंगल पॉइंट. छावा कोल्हापूर संघाच्या खात्यामध्ये समान गुणफलक 31-31. नरसिंह 31 आणि 31 साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. 31-31 टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि तुमची एक टाळी त्या खेळाडूंची प्रतिष्ठा वाढवू शकते, लक्षात घ्या. धन्यवाद. चांगला सामना, चांगला खेळ. हा कशी मारायची की झोपलेल्याला होश आला पाहिजे आणि टाळ्या अशा वाजवायच्या की खेळणाऱ्याला जोश आला पाहिजे. इथे तुमच्या टाळ्या एखाद्या खेळाडूला जोश निर्माण करतात आणि इथे आवश्यकता आहे तुमच्या टाळ्या या खेळाडूंसाठी टॉनिक आहे.
ज्याची क्रमांक 11 मैदानावरती आपण पाहतोय. यावी खेळ करताना परवेज खाटिक आहे. परवेज कशा पद्धतीने खेळ केला, शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. शिवगर्जना सांगली, गजानन संघर्ष दापोली. आपणास तिसरा आणि अंतिम पुकार. थर्ड अँड फायनल कॉल, गजानन संघर्ष दापोली. तिसरी चढाई डू ऑर डाय. जर्सी क्रमांक 5 सुहास उन्हाळे मैदानावरती. 4चा असलेला डिफेन्स आहे. शुभम शिर्के राईट कॉर्नरला आपल्या सहकार्याला घेऊन डाव्या बाजूला 24 जर्सी क्रमांकाला आपण इथे पाहतोय. आणि यावेळी काय घडलंय मैदानावरती, टॅकल झालाय तो जर्सी क्रमांक 5. आता करायचा काय, पॉइंट घ्यायचाय. पॉइंट नाही घेतलास तर क्रीडांगणाच्या बाहेर. शुभम शिर्के चढाई करताना आणि इथे टॅकल केलं जात आहे. मिडलाच्या जवळ झालेली ही झटापट. शानदार शानदार शिर्के याचा. जसे क्रमांक 3 निलेश कांबळे. गुणफलक पुन्हा एकदा समान 32 32. जसे आपण शेवटच्या रेड पर्यंत जाऊ तसं आपण अजूनपर्यंत अंदाज बांधू शकत नाही की हा संघ जिंकू शकेल. अशी चाललेली लढत आहे. प्रयत्न बेस्ट तो ठरणार आहे सर्वश्रेष्ठ. आणि इथे आपल्याला बघायचं या अतितटीच्या सामन्यामध्ये कुणाचे प्रयत्न बेस्ट असणार आहेत आणि कोणता संघ इथे सर्वश्रेष्ठ ठरणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळणार आहे. ज्याचे क्रमांक 21 केतन पोळे यावी रेड करताना मैदानावरती दाखल झालंय. छावा कोल्हापूर संघाच्या क्रीडांगणामध्ये. 5ची फळी 2-1 सजवलेले फील्ड. राईट कॉर्नरला निलेश कांबळे, लेफ्ट कॉर्नरला ऋतुराज कोरवी. सामना झाला इथे समाप्त आणि गुणफलक समान 32 32.